ह्यांचं काही इकडं चालू होतं गेम खेळ मोबाईल. मी म्हणलं चला मग तोपर्यंत चहा बनवून घेऊया. मग चहा बनवून घेऊन आली आणि मस्तपैकी सकाळी दोघांनी बसून चहा घेतला. ते काय आहे? आंबा तुला खायचं आहे? ओके. श्रेयांशला पण आंबा कट करून दिले, त्याला पण आंबा खायचं होतं. मग श्रेयांश पण आंबा खात बसला आणि मला पण म्हणतोय तू खा तू खा. त्याचं असंच म्हणजे चालूच असतं दिवसभर काही ना काही. मग रात्री पण आम्हाला बाहेर जायचं होतं, थोडं सब्जी वगैरे किराणा वगैरे घ्यायचा होता म्हणून रात्री बाहेर गेलो होतो. बाहेर गेलं की पण तिथं पण त्याची अशीच लोडबोड काही ना काही, हे पाहिजे ते पाहिजे. मग काय बदाम शेक घेऊन तिला जुशू जुशू म्हणत होता म्हणून मग बदाम शेक पिला. आणि त्यांचं पण काम होतं दुसरीकडं म्हणून त्यांनी आम्हाला इथं थोडं थांबा म्हणून असं सांगून गेले. आणि अर्धा तास तरी आलेच नाही. मग श्रेयांश थांबून थांबून त्याचे पाय दुखायला लागले, ते काय असा बसत होता. मग फायनली थोड्या वेळामध्ये आले त्यांनी आणि आम्ही निघालो घराकडं. घरी आलं फ्रेश वगैरे झालं की मग ह्याचं पण चालू झालं डब्यामध्ये मुरमुरे स्टोअर करून ठेवायला लागला तो पण. आणि मी पण दूध वगैरे येते वेळेस घेऊन आले होते, ते पण बॉईल करायला ठेवलं. आणि आजच्या जेवणामध्ये बेसनाचा बेत होता आणि बेसन खूप दिवसानंतर बनवलं होतं मी. आणि जेवण पण करून घेतलं. आणि आपल्या बायकाचं कसं असते, किचन वगैरे साफ असलं तरच सकाळी पण फ्रेश वाटते. आणि म्हणलं चला साफ करूनच घेऊया, उशीर झाला तर झाला पण आणखीन झोप पण येणार नाही म्हणलं. 11:30 वाजले होते तरी पण भांडे वगैरे धुतली आणि किचन पण साफ करून घेतलं. चला मग माझा दिवस असा गेला.